भाजपचं उत्तर आंदोलन हे सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये सुरू आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। तर तीन दृश्य पाहता येत आहेत। एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन, दुसरीकडे भाजपचं उत्तर आंदोलन सुरू आहे। बघा, या शत्रू सैन्यात एवढी कोणाची ताकद होती जे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायचा प्रयत्न करेल, पण कोण पुढे येणार, शिवाजीला कोण धरणार? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना धरायची गोष्ट लांब, नुसतं शत्रू पक्षाच्या सैन्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसले तर दिसतात शिवाजी विचार पिवळी हो। दरबार भरवला, दरबारामध्ये तबक ठेवलं, त्या तबकामध्ये पैजेचा विडा ठेवला। तर पुण्यातही भाजपचं उत्तर आंदोलन हे सुरू आहे आणि त्याची दृश्य आपण पाहू शकतोय। तीन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन सुरू आहे, तर भाजपचं उत्तर आंदोलन सुरू आहे मुंबईच्या दादरमध्ये आणि सोबतच पुण्यामध्ये सुद्धा भाजपचं उत्तर आंदोलन सुरू आहे। पुण्यातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर तिसरीकडे मनोज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर जाऊन पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे। भाजपच्या उत्तर आंदोलनाची दृश्य आपण पाहू शकतोय। ही तीनही दृश्य लाईव्ह आपण पाहतोय, थेट पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। खरं तर आजचा दिवस हा राज्यभरात आंदोलनांचा दिवस पाहायला मिळतोय। तर भाजपच्या उत्तर आंदोलनाची ही दृश्य आपण थेट संभाजीनगरमधून पाहतोय। मुंबई पुणे पाठोपाठच आता संभाजीनगरमध्ये देखील भाजपकडून उत्तर आंदोलन केलं जात आहे आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या तीन दृश्यांमधली पहिली दृश्य ही महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाचे आहे, तर मधली दृश्य ही संभाजीनगरमधील भाजपच्या उत्तर आंदोलनाची। तर तिसऱ्या दृश्यामध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांना राजकोट किल्ल्यावर पोहोचलेलं पाहू शकतोय। महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन हे आज राज्यभर केलं जाणार आहे। महाविकास आघाडीचे बडे नेते या आंदोलनात सहभागी होतील। तर या जोडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून उत्तर आंदोलन केलं जात आहे, जे सध्या मुंबई पुणे आणि सोबतच संभाजीनगरमध्ये देखील सुरू आहे। संभाजीनगरमधल्या क्रांती चौकातलं हे आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय। तर तिसरीकडे मनोज जरांगे पाटील ज्यांनी या विषयाचं राजकारण करू नका असं आवाहन केलं होतं, ते स्वतः राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याचे दृश्य आपण पाहतोय। ही तीनही दृश्य लाईव्ह थेट आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। तर महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला अद्यापपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र परवानगी नसतानाही महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनावर ठाम आहेत। तर याच आंदोलनाला उत्तर देण्यासाठी म्हणून भाजपकडून उत्तर आंदोलन केलं जातंय आणि त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील आंदोलनाची, पुण्यातील उत्तर आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीकडून आज राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जोडे मारो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। याला परवानगी मिळाली नसली तरीही महाविकास आघाडी ही आंदोलनावर ठाम आहे।